हॅलो हाय नमस्कार, मी सारिका वाघमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तर आज होता नवरात्रीचा पहिला दिवस, उपवास होता माझा आणि स्वयंपाक देखील चालू होता। म्हणजे स्वरूपचे पप्पा ऑफिसला जाणार होते म्हणून त्यांना स्वयंपाक मला करायचं होतं, म्हणून घर वगैरे खूप स्वच्छ झालेलं आणि स्वयंपाकाला लागलेले मी। म्हणजे हे माझं डेली रुटीनच असतं, तरी देखील माझा थोडंसं स्वयंपाक होतं माझं उपवास असल्यामुळे। तर मी असं 4 चपाती वगैरे करून घेतले। मुलं अजून झोपी घेतलेले। कर्नाटकामध्ये दसऱ्याला सुट्टी असतं, त्यांना 20 दिवस सुट्टी असल्यामुळे ते आराम करत होते। सकाळचे 8 वाजलेले तरी देखील ते उठले नव्हते अजून, झोपलेले होते अजून। म्हणजे कसं आपल्याकडे दिवाळीला सुट्टी असतं, इकडे दसऱ्याला सुट्टी असतं, म्हणून त्यांना सुट्टी मिळालेली। म्हणून माझं नाश्त्याचं वगैरे काही टेन्शन नव्हतं, डायरेक्ट मी स्वयंपाकाला लागलेले। तर चपाती वगैरे करून घेतले, ते देखील जाणार होते, स्वरूपचे पप्पा ऑफिसला जाणार होते म्हणून मी करून घेतले लवकरात लवकर चपाती वगैरे, कारण मला अजून देखील घटस्थापनेची वगैरे तयारी करून घ्यायची होती। एकीकडे शिमला मिरची फोडणी घातले आणि ते शिजूस्तर मी चपाती करून घेतले। इकडे देखील खूप पाऊस असल्यामुळे मला कपडे देखील अजून थोडेसे धुवायचे होते। माझं हे डेली रुटीन समजा, म्हणजे कसं एकदा स्वयंपाक केले आणि ते ऑफिसला गेले किंवा मोकळी, असं असतं माझं डेली रुटीन। त्याचं देखील मी एक व्लॉग बनवणारच आहे। तर मुलं अजून झोपी गेलेले, हे बघू शकता तुम्ही, सुमेध आणि स्वरूप झोपी घेतलेले। तोपर्यंत मी एकीकडे पूजेचे वगैरे सामान धुवून घेतले, स्वयंपाक वगैरे झालेला। तर खूप भूक लागलेली, मी एकीकडे असं शाबू चिवडा केलेले, ते देखील घरच्या घरीच केलेला आहे। नंतर सगळ्या दाराला मी आंब्याची ढाळी वगैरे बांधून घेतले, संध्याकाळी झालेली, हे बघू शकता। आणि मला मंदिरला देखील जायचं होतं, म्हणून मी पांढरी साडी असल्यामुळे नवरात्रीची पहिली साडी मी पांढरी घातलेली आहे आणि पूजेला देखील सुरुवात करून घेतलेली आहे। अशी झाली यथासांग माझी घरची घटस्थापना। कालचा हा दिवस असा होता। व्लॉग टाकण्यासाठी थोडासा वेळ झाला मला। तर माझं कालचा पहिला नवरात्रीचा दिवस असा होता। तर ही माझी घटस्थापना माझ्या घरची कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही। तोपर्यंत बाय बाय।